चौथीचं माप आणि प्रिन्स कट. उंची ब्लाऊजची 14, 14 अधिक 1 इंच. आपण मागचं भाग कटिंग करून घ्यायचं आहे आधी. गळा रुंदी 2.5, शोल्डर 3, गळा उंची 10, गळा उंची 10, गळा रुंदी 2.5, त्याचा चौकोन तयार करून घेतला. शोल्डर 3 झाले. मोंढा उंची 6, चौथीचं छाती आहे. छातीचा चौथा 8.5, 8.5 अधिक 1.5 इंच. गडी भरती 10.5ची. क्रॉस लाईन येते, त्यासाठी आपण इकडनं परत 6 इंच मोजून घ्यायचं. पूर्ण उंची आपली 15 भरली. उंचीचा आणि रुंदीचा बॉक्स करून घेतला. मुंढ्यातनं कोपऱ्यातून घ्यायचे 1.5 इंच. 6चा मध्य 3, जेवढं शिल्लक राहिलं त्याचं मध्य 3 आणि 1.5 याचा मध्य. मुंड्यासाठी गोल राऊंड मारून घ्यायचा आहे. गळा आपण नंतर कटिंग करून घेऊ. मागचा भाग कटिंग करून घेऊ. मागचा भाग कटिंग करून झालाय. करून घ्यायचा आहे प्रिन्स कटचा. पुढचा भाग कटिंग करताना बंद बाजू आपल्याकडे घ्यायची. बंद बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं. उंचीत पण अर्धा इंच जास्त घ्यायचंय. हाय तो बॉक्स करून घ्यायचा. आता याच्या पुढे गळा रुंदी 2.5 घ्यायची. शोल्डर 3 घ्यायचे. गळा उंची 6, गळा रुंदी 2.5, गळा उंची 6. पुन्हा एकदा शोल्डर मोजून घ्यायचं. शोल्डर 3, मुंडा उंची 6, साडे 10ची गडी होती मागची. कोपऱ्यात टेप ठेवायचा आहे 1/2 इंच. 6चा मध्य 3, वरती 1, 5चा मध्य 2.5. मुंड्याचा आकार देण्यासाठी हे आपण मोजून घेतले. आपण ह्याचा मध्य घ्यायचा आहे त्या 3 पाऊण. प्रिन्स कटसाठी कोपऱ्यातनं घ्यायचे 3.5. शोल्डरचं मध्य घ्यायचं आहे 1.5. उंची 14 होती, त्याच्यात आपण 1 इंच वाढवलं आहे. सेंटर घ्यायचं आहे 10, खाली 1 इंच. कोपऱ्यातनं घ्यायचे 3.5. हे अर्धा इंच सोडून द्यायचं. लाईन मारून घ्यायची. इथे 1.5 इंच, इथे 2.5. आकार देण्यासाठी टक्स पॉइंट व्यवस्थित बसण्यासाठी हा आकार देऊन घ्यायचा. पुढे अर्धा इंच. हा झालाय आपला प्रिन्स कट टाकून. हे 1.5 इंच आपला कापड इथे जास्त जागेला आहे, त्याच्यामुळे आपण 1.5 इंच अजून इकडे जास्त घ्यायचं. इकडे अर्धा इंच. तिरकी लाईन
मारून घ्यायची. पुढचा गळा कटिंग करून घेऊ. पुढचा भाग कटिंग करून झालाय.